तुकाराम महाराजांची पालखी पुणे जिल्हा सोडून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना आपण आता अकलूजच्या वेशीवरती आपण पाहू शकतो। अकलूजच्या वेशीवरती सोलापूर प्रशासनाच्या वतीने तुकाराम महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात गेले। 14 दिवसापासून तुकाराम महाराजांच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा प्रवास केला आणि पुणे जिल्ह्याचा प्रवास संपवून आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकाराम महाराजांची पालखी प्रवेश करत आहे। जिल्हा प्रशासन असेल, देवस्थान असेल यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येत आहे। जिल्हा सोलापूर प्रशासनाच्या वतीने पालखीचं जोरदार स्वागत करण्यात सोलापूर पोलीस असतील, सोलापूर जिल्हाधिकारी असतील यांच्या वतीने या पालखीचं जोरदार स्वागत जगद्गुरू तुकारामांच्या पालखी सोहळा दाखवला होता। पालखी सोहळ्यावरती पुष्पवृष्टी केली जात आहे। सर्वत्र आनंदाचं पालखीचा जयघोष केला जातो। जगद्गुरू तुकाराम महाराज मोठ्या प्रमाणावर फुलांची उधळण या पालखी सोहळ्यावरती करत आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता सोलापूर शहरामध्ये दाखल, सोलापूर नगरीमध्ये प्रवेश करत शहरामध्ये दाखल झाला आहे आणि जोरदार मध्ये सोलापूर प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर फुलांची उधळण या पालखी सोहळ्यावरती जिल्हा प्रशासनामध्ये आणि प्रत्येक सोलापूरकर या पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी आता आतुर झाला होता आणि त्याची आतुरता आता संपलेली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं जोरदार असं स्वागत या अकलूजच्या नगरीवरती झालं, अकलूजच्या वेशीवरती झालेलं आहे। जिल्हा प्रशासनाच्या पोलीस प्रशासन यांच्या वतीने जोरदार या पालखीचं स्वागत केलं आणि फुलांची मोठ्या प्रमाणात उधळण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच काय पुणे जिल्ह्यात प्रवास संपून आता पालखी अकलूजमध्ये प्रवेश करत आहे आणि त्या पालखीचं जोरदारपणे स्वागत होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि फुलांची उधळण या पालखी सोहळ्यावरती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन धुमाळ, मराठी।